ये ये बाळ, आत ये. बस इथं माझ्याजवळ बस. आबांनी तिला जवळ बसवत आत हाक दिली. अगं, आपली सुनंदा आलीये. चहा आण पाहू पटकन, आणि मुलांनाही खाऊ घेऊन ये. दोघा मुलांना मांडीवर घेत आबा बोलू लागले. बरं पोरी, कसं चाललंय तुझं? सासू सासरे शेतीवाडी सगळी ठीकठाक आहे ना व? शेतीसाठी माणूस काणूस मिळते ना व वेळेवर? आबा म्हणाले. हो आबा, सगळं काही व्यवस्थित आहे. शेतीच्या कामालाही बाहेरच्या लोकांची चांगली मदत आहे. सासू सासरीही आहेत बरे. तसं काही वेळा वरचेवर आजारपण हे चालूच असतं, पण आहे. बरं चाललंय माझं. तुमचं कसं चाललंय? तब्येत वगैरे असते ना बरी? सुनंदा म्हणाली. हे चाललंय हे बरंच म्हणायचं पोरी. तुमच्या जीवाला तुम्ही बरं असला की आमचं बी बरंच म्हणायचं. तोपर्यंत काकीने आतून चहा आणला. सुनंदाच्या हातात चहाचा कप देत तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. दोन्ही मुलांच्या गालावरनं हात फिरवून पटाटा मुक्के घेतले आणि त्यांना जवळ घेत ती बोलू लागली. पोरी, बरी आहेस ना व? मी हाय बरी काकू, सुनंदा म्हणाली. आणि काय हे, जरा जीवाला सांभाळून काम करीत जा बाई. कसली एवढी काळजी करतीस? तोंड बघ कसं सुकल्यागत दिसतंय. काकू म्हणाली. काकी, आतानी कसली काळजी? माझं आहे सगळं बरं. तुम्ही उगाच नका मनाला लावून घेऊ. चहानंतर इकडच्या तिकडच्या अशा बऱ्याच गप्पा झाल्या. पोरीच्या मोकळ्या कपाळाचं दुःख आबाच्या मनात कुठंतरी सलत होतं. मगाचपासून ते काहीतरी बोलायला बघायचे आणि पुन्हा थांबायचे. थोडा वेळ असाच गेला. पोरी, तुझ्याबरोबर एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं म्हणून इथंपर्यंत तुला बोलवून घेतलंय. आबा म्हणाले. बोला आबा, काय बोलायचंय ते पूर्णपणे बोला. कुठलीही शंका ठेवू नका मनात. तसं तुझ्या सासू सासऱ्यांचं आणि माझं आणि पुन्हा तुझ्या आईचं या विषयावर तुझ्या माघारी बोलणं झालंय, परंतु तुझ्या कानावर घालायचं, तुझा विचार काय आहे हे जाणून घ्यायचं म्हणून तुला बोलवून घेतलंय. पोरी, माधव वारून आता 2-2.5 वर्षे होत आली. लग्न झालं, देवदयेनं मुलंही चांगली पोटाला जन्माला आली आणि संसाराची खरी सुरुवात होताना नशिबानं सगळं पुढंही असं मांडून ठेवलं. पण पोरी, त्याच्यामुळं कुणाचं काय चालतंय? तू अजून तरुण, तुझ्यासमोर अख्खं आयुष्य पडलंय. या रिकाम्या कपाळानं कुठवर चालायचं असं? या वयात सुखी संसाराची स्वप्न रंगवायची, त्या वयात रिकाम्या हातानं चालायची वेळ तुझ्यावर आली. पण पोरी, असं कुठवर एकटेपणा भोगत राहायचा? साथीला साथ मिळाली तर ही वाट कडवर चालता येते, नाहीतर एकट्यानं चालताना अनेक ठिकाणी ठेचा खाव्या लागतात. म्हणून पोरी, आम्ही विचार केलाय, एखादा चांगला जोडीदार बघून तुझं. आबाचं बोलणं मध्येच थोडं सुनंदा बोलली. आबा, तुम्ही बोललात, तुम्हा सर्वांचा विचार तुम्ही सांगितला, यात काहीच वाईट नाही. त्यामागं तुम्हा लोकांना माझ्याविषयी वाटणारी काळजी आहे. पण नाही आबा, मी ठाम आहे. ज्यांच्या संग मी पहिल्यांदा संसार थाटला, एकमेकांच्या वचनात बांधलो गेलो, 2 मुलांना जन्म दिला आणि जिथपर्यंत एकमेकाला साथ देत आलो, हां, त्यांनी जरी आता माझी या मुलांची वाटेवरची साथ सोडली असली तरी ते नसतानाही त्यांच्याबरोबर चालण्याचं कर्तव्य मला कधीच सोडून चालणार नाही. पोरी, सगळं बरोबर आहे, आम्हालाही ते कळते. तुझे सासू सासरे आणि आम्ही या मुलांची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. ती तुझ्यापासून कधी लांब होणार नाहीत. पण पोरी, हे आयुष्य असं एकटं जगणं खूप कठीण आहे, आबा म्हणाले. सोनू आणि गणेशला जवळ घेत सुनंदा पुढं बोलू लागली. नाही आबा, माझं आयुष्य एकटं नाही. ही मुलं म्हणजेच माझं आयुष्य. यांच्यापेक्षा का माझं आयुष्य आणखीन वेगळं असू शकतं? माझं सर्वस्व म्हणजे ही माझी मुलं आहेत आणि या मुलांनी शिकून मोठं व्हावं, हे त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणं, हेच माझं खरं स्वप्न आहे आणि तेच इथून पुढचं माझं कर्तव्य आहे. आबा भारावून गेले. सुनंदाला त्यांनी छातीशी धरलं. आतापर्यंत तिच्या मोकळ्या कपाळाचं सलणारं दुःख त्यांच्या डोळ्यातून तुटून तिच्या मस्तकावर पडत होतं. तिच्या या विचारानं आबांच्या मनातील त्या नव्या नात्याचा विचार विरघळून गेला आणि पुन्हा एकदा जुनं नातं एकजीव झालं. ते भारावलेलं वातावरण सुनंदाच्या आईच्या कसल्या तरी ओरडण्याच्या आवाजानं भंग पावलं. सगळेच बिथरले. काय घडलं कुणालाच समजेना. लगोलग सुनंदासोबत आबा आणि तिच्या काकीने त्या घराच्या दिशेने धाव घेतली, तर सुनंदाचा बाप
आईला मारझोड करत असलेला आणि ती बिचारी तो मार अंगावर झेलत असलेली. सुनंदा पळत जाऊन आपल्या आईच्या आडवी झाली आणि आबानं धडपडणाऱ्या तिच्या बापाच्या रट्ट्याला धरून बाजूला वडला. अरे कुठं अक्कल घाण ठेवलीस? लेका घराची सगळी आबरू येशीला टांगाय निघालास? अरे सोन्यासारखी मुलं बाळं घेऊन वर घरात आली या, तरी आज बी तुझा ह्यो येबाव? छी तुझ्या जिंदगाणीवर. आबा रागानं बेभान झालेले. हे आमचं नवरा बायकोचं भांडण आहे, कुणी आडवं यायचं काम नाही. जीभ आडवी घालून सुनंदाचा बाप बोलत होता. अरे तुझ्या आडवं कोण आले आत्ता बतर? लेका आज पोटची पोर पुढ्यात हाय आणि तुझा ह्यो तमाशा? आबा रागानं बोलत होता. अहो त्यांच्या पोटच्या पुरीचं नशीबच फाटकं हाय, त्याला कोण काय करणार? माझ्या या वयात ह्यांची असली थेरं पाहण्याची वेळ माझ्यावर आली. एकीकडं दुःखाचा डोंगर झेलायचा आणि उघड्या डोळ्यानं आईचा होणारा छळ पाहायचा. कुठलं म्हणून सहन करायचं मी? सुनंदानं आईच्या गळ्यात गळा घातलेला. घाबरलेल्या चिमुकल्यांनी त्या दोघींना घट्ट मिठी मारलेली. अनावर दुःखाचे अश्रू एकमेकांवर पडत होते. ये पोरी, अगं तुला कोण काय बोलतंय? तू का रडतीस? ये इकडे ये पोरी. दारू पिलेला बाप तिच्याकडं हात झेपावत बोलत होता. त्याला खाली बसवत आबा बोलले. गप गुमान बस खाली. अरे असल्या गुणाची पोर पोटाला आल्याला तू नशीबवान बाप आहेस. अरे तुमच्या नावासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणारी पोर कुठं? आणि बापपणाचं तुझं कर्तव्य कसलं म्हणून ही परतफेड करायला लागलायस? कसलं तुझं नशीब? स्वतःची बायको ओळखना की पोटची पोर ओळखना? 4 पैशांच्या जीवावर तुझं नशीब दारूच्या बाटलीभोवती गुटमाळलेलं. अरे तू तर उलट्या काळजाचा निघालास. आबा आता खूप झालं. नशिबातलं एक माणूस तरी कमी झालंय. त्यात ह्यो मायेचा आधार जर कमी झाला तर मी शेवटी कुणाच्या तोंडाकडं बघू? निम्मा तिकडं आणि निम्मा इकडं जीव, असा मधल्यामध्ये जीव झुरतोय माझा. तशी तर बाबांना आई नकोशी झाली, म्हणून तर त्यांची ही मारझोड दररोजचीच झाली. आता मी माझ्या आईला इथं यांचा मार खाण्यासाठी ठेवणार नाही. तिला घेऊनच जाते माझ्याकडं. त्याशिवाय किंमत कळायची नाही तिची. काय नाही फरक पडत, कुठं घेऊन जायचंय तिकडं घेऊन जावा. तिला मागं कोणी नसलं म्हणून काय झालं? तिची लेक अजून खंबीर आहे पोसायला. आता या पैशाच्या दारूच्या धुंदीतनं तुमचं डोळं कधी उघडत्यात ते बघूया, सुनंदा म्हणाली. सुनंदा गप, कशाला असल्या माणसाच्या नादाला लागता? शांत व्हा. आजची रात्र कशी तरी ढकला आणि उद्या उठून लागा तुमच्या वाटेला. आबाने मध्ये पडून सगळं वातावरण शांत केलं. सामसूम अंधारात आपल्या 2 लेकरांनी घेऊन सुनंदा अंथरुणात निपचिप पडलेली. आता आई बाबांना जवळ नको होती या विचारांचं कोडं तिला पडलेलं होतं. दुःखी मनाच्या कोपऱ्यात अस्वस्थता पसरलेली. या कुशीवरून त्या कुशीवर अनेकदा ती परतत होती. सकाळी लवकर उठून सुनंदा आई मुलांना घेऊन सासरी परतली. इकडं घर शेत सांभाळून पाठीमागं आईच्या काळजीनं झुरण्यापेक्षा आईला आपल्यापाशीच ठेवायची या निर्धारानं सुनंदाचे पुढचे दिवस सुरू झालेले. सुनंदाचे सासू सासरेही तिच्यावर समाधानी होते. तिथं तिच्या आईची त्यांना कोणतीही अडचण नव्हती. तसे मुळात ते समजूतदारच होते. आणि सुनंदाही तिच्या नवऱ्याच्या माघारी घर सांभाळत शेताकडची ही कामं करत होती. हे सगळं ते पाहतच होते. दिवस बरे जात होते. साध्या मनाच्या आईची वागणूक सगळ्या कामाधामात मिळून मिसळून असल्यामुळं घरात काळजीचं काहीच कारण नव्हतं. मात्र समाजातील काही अतिकाळजीच्या व्यक्तीकडून आईविषयीचे प्रश्न सुनंदासमोर उभे राहायचे. पण अशा कितीतरी प्रश्नांना ती धीरानं आणि शांतपणे तोंड द्यायची. दिवस चालले होते. मायलेकी मिळून शेताकडे जायच्या, सगळं काम मिळून करायच्या. पण काय त्या दोघींचं नशीब वेगवेगळं. एक नवरा नसून पोरकी झालेली आणि एक नवरा असून. एकाला 2, दोनाला 4 असे 5-6 महिने उलटले तरी सुनंदाच्या बापात कसला तो फरक पडलेला नव्हता. चुलत्याकडून त्याची सगळी खुशाली इकडं सुनंदाला कळत होती. आई तिथं नसल्याचा कोणताच परिणाम बापाच्या मनावर झालेला नव्हता. उलट घरात एखादा दुसरा दिवस असायचा, नाहीतर दावं नसलेल्या गुरासारखं बाहेरल्या बाहेर भोकायलाच. मात्र इकडं आई त्याच्या काळजीनं झुरत होती. आज जातो मग जातो म्हणून सारखा तिचा तगादा सुनंदाकडं असायचा.
परंतु बापाच्या भीतीनं सुनंदा काही तिचं बोलणं मनावर घेत नव्हती. शेताची कामं जवळजवळ आवरतच आलेली. वाटलंच तर शेतात जाऊन काय बाय बारीक सारीक काम करायचं, नाहीतरी घरात राहून दिवस गेला तरी चालत होतं. मधून मधून उसाला पाणी पाजल्याशिवाय बाकीची सगळी शेतकीची कामं आटोपलेली. संकष्टीच्या रात्री चंद्र उगवल्यानंतर नारळ नैवेद्याच्या उसाभरीत जेवणं जरा उशिरानंच आटोपली. नातू नातीला जवळ घेऊन आई डोळे उघडून अंथरुणावर नुसतीच पडलेली. सुनंदा खोलीत आली तशी अंथरुणावर उठून बसली. आई, का ग, उठलीस का? झोप की. सुनंदा म्हणाली. पोरी, कशी झोप लागल? 6 महिने होईत आलं. वाटलं होतं न्यायला येतील, परंतु गड्याचा इकडं पत्त्याच नाही, का साधा एक फोन नाही. पोरी, तुला माहितीच आहे तो माणूस कसा हेक्कांड आहे. तो एक खुळ्यासारखा वागायला आहे, म्हणून त्याच्यावर राग धरून आपल्याला बी उलटं कसं वागून चालेल? झालं की आता परत आणि किती दिवस चालायचं हे? सुनंदाची आई बोलली. मग काय, परत जातीस त्यांचा मार खायला? अगं, तिथं माणसाला किंमत नाही, तिथं राहण्यात काय अर्थ आहे? होय पुरी, पर स्वतःचं ते स्वतःचं घर, असं दुसऱ्याच्या घरात किती दिवस घालवायचं? जग तरी काय म्हणल? जगाला काय म्हणायचं आहे ते म्हणू दे. तुझ्यापर्यंत कुणी आलंय का विचारत की तू का राहतीस इथं म्हणून? अगं, या बाहेरच्या जगाचा विचार करायला गेल्यावर स्वतःच्या जीवाचा विचार कोणी करायचा? पण आई काही केलं ऐकायला तयार नव्हती. आतापर्यंतच्या इच्छेनं तिच्या मनात घर केलेलं, त्या साठलेल्या तिच्या इच्छेसमोर सुनंदालाच शेवटी नमतं घ्यावं लागलं. बरं बाई, तुझी आता एवढीच इच्छा आहे तर जाऊ आपण, पण तिथं पहिल्यासारखंच घडलं तर मात्र परत मी काय ऐकायचे नाही. बघू 4 गोष्टी सांगून, ऐकल्या तर ठीक, नाहीतर लगेच मागं फिरायचं. उद्या वडगावचा बाजार करते आणि तुला नवं पाताळही आणते आणि मग जाऊ आपण परवाशीच. सुनंदाच्या बोलण्यानं विषयाला पूर्णविराम मिळाला आणि दोघीही झोपी गेल्या. वडगावचा बाजार म्हणजे सगळ्यात जवळचा बाजार. दुपारच्या पुढं चांगला भरायचा. घरातली कामं आटोपून सुनंदा दुपारच्या पुढं घरातनं बाहेर पडली. भाजीपाला, माळव्याच्या हर एक नमुन्याच्या वस्तूंनी बाजार अगदी फुल्ल भरलेला. जिकडं तिकडं माणसांची दाटीवाटी बाजार खरेदी करायला लागलेली. सुनंदा बाजारात आली ते पहिलं तिनं कापडाचं दुकान गाठलं. दुकानातल्या साड्या हौसेनं निहाळायला लागली. हिरव्या रंगावर एक साडी पसंत करून ती बघायला म्हणून साडीची घडी हातात पसरली. हिरव्या रंगावरच्या निहाळत्या नजरेनं मनातला तळ कुठंतरी हल्ला. उचंबळून आल्यासारखं तिला झालं. हातातली घडी तशीच मिटवून पिशवीत घातली आणि ती दुकानातून बाहेर पडली. लगोलग पुन्हा बाजारात शिरली. रिकाम्या पिशव्या बाजूला काढून भाजीपाला माळवं घ्यायच्या नादाला लागली. बरीच सांज होत आलेली तरी रंगीबेरंगी बाजार काठोकाठ भरलेला. सुनंदानं गडबड करत मुलांना खायला घ्यायचं म्हणून ती तशीच पुढच्या दुकानात गेली. खाऊचा तो पुडा पिशवीच्या एका कोपऱ्यात तसाच ठेवून दिला आणि बाजाराच्या पिशव्या दोन्ही हातात घेऊन ती पुढे चालायला लागली. आणि इतक्यात समोरच्या चहाच्या ठेल्यावर तिची नजर गेली तशी एकदम चपापलीच. पायांची चाल आपोआप थांबली. काही सुचेनासं झालं. क्षणभर तिनं आपल्या नजरेवर अविश्वास ठेवून पाहिला, तरीही विश्वास वाटेना. समोर तिचा बाप आणि बापाला लगटून बसलेली गुलाबी रंगाच्या साडीतली बाई एकमेकांशी कुजबुजत चहा पीत बसले होते. ते बघून सुनंदाचं पाकच अवसान गळालं. काळजाचा ठोका चुकलेला. बरीच सांज झाली होती. आता कोडं सुटलेलं होतं. त्या काळवंडलेल्या सांजेने पुन्हा एकदा धक्का दिला होता. भरल्या बाजारात दाटून आलेला हुंदका गळ्यात साठला होता. हातामधल्या बाजाराच्या पिशव्या पायामध्ये गळून पडलेल्या. इकडं जातीसाठी माती खाणाऱ्या त्या पोरीच्या डबडबलेल्या नजरेसमोर अंधार दाटून आलेला आणि समोर परक्या बाईचा हात हातात घेऊन माती खाणारा बाप पाठमोरा होऊन पुढे सरकत चाललेला होता. तर मंडळी, आपल्याला ही कथा कशी वाटली? आपली प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच अस्सल ग्रामीण कथा ऐकण्यासाठी कथामय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.